नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चिकन कलेजी आणि फेटा। आणि आपल्याला ते सुक्का बनवायची आहे आणि झणझणीत बनवायची आणि एकदम मस्तपैकी बनवणार आणि एकदम मस्त छान बनवणार। आणि आता तुम्हाला दाखवतो कशी चिकन कलेजी बनवायची ती। पहिले सर्वप्रथम आपण तेल घेऊया। 4 चमचे तेल घ्या। तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त घेऊ शकता। आणि आपला तेल आता गरम झालेला आहे, तर टाकूया आपण लसूण टाकूया। आपण लसूण टाकल्याच्या नंतर आपण टाकणार आहे कांदा टाकणार आहे। आणि कांद्यामध्ये आपण टाकणार आहे मीठ, त्याने कारण आपला कांदा लवकर शिजेल। त्यानंतर आपण टाकणार आहे वाटप टाकणार आहे। कांदा खोबऱ्याचं वाटप, कांदा खोबरा लसूण अद्रक वगैरे सर्व काही त्याच्यामध्ये आहे। आणि आता आपण टाकणार आहे हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला भी कमी वापरणार आहे, आणि लाल मिरची। आणि चांगला आपला कांदा एकदम मस्तपैकी होऊन द्यायचा, मसाला चांगला व्यवस्थित मस्त होऊन द्यायचा। आणि मित्रांनो, भरपूर मस्त सुवास म्हणजे वास आलेला आहे मसाल्याचा। थोडा पाणी टाकू। पाणी टाकल्याच्या नंतर आपला ग्रेव्ही जरा व्यवस्थित ग्रेव्ही होईल। आणि आपल्याला थोडंसं सुक्कच बनवायचे आहे। कारण आपल्याला कलेजी पत्री बोलतात, काही लोक फेटा बोलतात। हे बघा, कलेजी पत्री एकदम मस्त फ्रेश घेतलेली आहे। आणि हे का आहे ते कमेंट करून सांगा। हे का आहे ते कमेंट करून सांगा। मसाल्याचा वास मस्त आलेला आहे। मसाला तेज आहे, गरम मसाला भी तेज आहे, सगळीकडे आला वास, पुऱ्या बिल्डिंग मध्ये वास आला। या आरती भाऊ काय बनवताय? बघा, आता आपली ग्रेव्ही एकदम मस्तपैकी झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया कलेजी पत्री, फेटा हे सर्व टाकूया। आणि मिनिमम मी 700 ग्राम आणलेला आहे, 700 ग्राम आहे। आणि थोडा शिजासाठी पाणी टाकूया, जास्त नाही, एकच ग्लास पाणी वापरलेलं आहे मी, कारण कलेजी पत्रीला पण पाणी सुटेल।
आणि मिनिमम आपण आहे ना कलेजी फेट्याला आपण मिनिमम 10 मिनटं शिजायला ठेवू. आणि आता आपण ढाकण ठेवूया आणि 10 मिनिटानंतर बघूया कशी आपली कलेजी फेटा झालंय ते. तर आता 10 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि आता आपल्याला आपली कलेजी पोटा तयार झालेली आहे. बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, कलेजी पोटा तयार झालेले आहे आणि मस्तपैकी बनवून पहा तुम्ही कलेजी पोटा. आणि एकदम मस्त कलेजी पोटा पहा आणि मस्त टेस्टी एकदम झणझणीत आपण बनवलेली आहे. आणि माझ्या व्हिडिओवरती जर नवीन असाल तर शेअर करा, सब करून ठेवा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला रोज भेटतील. आणि मला सपोर्ट करा. ताई दादांनो, मला भरपूर सपोर्टची तुमची गरज आहे, तर तुम्ही मला सपोर्ट जरूर करा. चव महाराष्ट्राची.